नमस्कार. आज शिकवणार आहे मी बाउल ठेवून पहिले गोल करून घेतली मी गोल करून घेतले बाउल ठेवून आणि हे बघा समोरासमोर मी निशाण पाडून घेतले आणि सुंदर आणि सोप्यात सोपी रांगोळी मी शिकवणार आहे. फक्त फेमिकॉलच्या बॉटलने फेमिकॉलची मी बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोपणा थोडा कट केला आहे मी. हे बघा अशा पद्धतीने आपण सुंदर असे रांगोळी शिकवू शकतो इझिली फेमिकॉलच्या बॉटलने. आपल्याला फक्त असं राऊंड करत जायचं आहे अशा पद्धतीने. इथेही आपल्याला राऊंड करायचं आहे, कोणालाही येईल अशी सोप्यात सोपी रांगोळी. जिथं जिथं मी डॉट ठेवले तिथं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा इथेही आपण गोल करून घेणार आहोत. हे बघा इथंही डॉट आहे, इथंही आपण गोल करून घेणार आहोत. खूपच यूजफुल आहे फेमिकॉलची बॉटल, तुम्ही नक्की ट्राय करा. यूट्यूबवर भी माझं चॅनल आहे JL रंगोली, नक्की ट्राय करा. आणि इंस्टाग्रामवर भी JL रंगोली चॅनल आहे माझं. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचे. नंतर आपल्याला छोटे छोटे डॉट पाडत जायचे. म्हणजे 2-3 मिनिटात होणारी रांगोळी आहे. फेमिकॉलच्या बॉटलने आपण इझिली सुंदर अशी रांगोळी दिवाळीच्या टायमाला किंवा सणासुदाला पाडू शकतो. भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ आहे. JL रंगोली यूट्यूबवर माझं चॅनल आहे JL रंगोली, नक्की ट्राय करा, नक्की बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी नवीन नवीन शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला डॉट पाडून घ्यायचे. सोप्यात सोपी मी रांगोळी तुम्हाला 2 किंवा 3 मिनटं किंवा 5 मिनटाची दाखवते. कोणालाही येईल अशी इझिली काढू शकाल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. सर्वात सोपी आणि इझी रांगोळी. अशा पद्धतीने बघा आपण थेंब पाडून घेणार आहोत. फक्त आपण गोल करून घेतलंय. कुठलीही प्लेटने आपण गोल करून घ्यायचंय किंवा बाउलने आपण अशा पद्धतीने गोल करून घ्यायचंय. नंतर हे बघा इझिली मी गोल करून घेतलंय. किती सोप्यात सोपी रांगोळी आहे. आता छोटे झाले, थोडे मोठे करूया अशा पद्धतीने. नंतर आपल्याला बोटाने थोडं पंच करून घ्यायचे अशा पद्धतीने. बघा बघू शकता तुम्ही, म्हणजे गोल आकार येतो.
अशा पद्धतीने बघा. नंतर आपल्याला हे बघा केमिकलच्या बॉटलने गोल करून घ्यायचं अशा पद्धतीने. उलटी बाजू घेतली मी. नंतर बघा इथं आपल्याला निशाण पाडून घ्यायचं अशा पद्धतीने चारी बाजूला. बघा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला गोल करायचं आहे. नंतर अजून गोल करायचं आहे. थोडंसं इथून गोल करायचं आहे. बघा अशा पद्धतीने. इथूनही आपल्याला गोल करायचे. फ्लावर डिझाईन काढायची आपल्याला अशा पद्धतीने. आपल्याला रांगोळी काढून भरायची नाही तर गळत नाही. हे बघा अशा पद्धतीने कुठलाही तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. आता मी पिंक कलर टाकणार मध्ये. त्याच्यामध्ये आपण थोडं बोटाने पंच करून टाकायचं म्हणजे पूर्ण कलर अशा पद्धतीने. इथंही आपण थोडासा पिवळा कलर टाकू शकतो अशा पद्धतीने. बघा इथेही आपण डिझाईन काढू शकतो. इथेही सुपारी ठेवून अशा पद्धतीने बघा आपल्याला डार्क असं टाकून घ्यायचंय. सगळीकडे टाकून घेणार आहेत आपण अशा पद्धतीने. सगळ्यात सोपी पद्धत ही. आणि शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ आणते म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीने बघा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत.
आता आपण हातानेही फ्लॉवर तयार करू शकतो एका बोटाने. बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपलं फ्लॉवर तयार होणार आहे. हे बघा, इझिली फक्त सुपारी ठेवून आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे. आणि हे बघा, एका बोटाने आपल्याला असे फुलं तयार करून घ्यायचे आहेत. सगळ्यात सोपी पद्धती एका बोटाने फुलं कसे तयार करायचे हाही व्हिडिओ आहे माझा, नक्की बघा माझ्या चॅनलवर JL रंगोलीवर. अशा पद्धतीने आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं. हे छोटं झालं, याला मोठं करूया. आता आपल्याला इथं कलर टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कुठलाही एक कलर किंवा वेगळे वेगळे कलर तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने हे बघा, एक सोडून मी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. किंवा हिरवा टाका किंवा मी लेव्हेंडर कलर टाकते अशा पद्धतीने. हे बघा, आपल्याला ना फेविकॉलच्या बॉटलने असं गोल करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने. मध्ये आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचा अशा पद्धतीने. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. कारण मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी इझिली दाखवलं आहे, भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत माझे JL रंगोलीवर. हे बघा, अशा पद्धतीने इथंही आपण डॉट पाडू शकतो. 2-2 डॉट बघू शकता. भरपूर फेविकॉलच्या बॉटलने तुम्ही तुमच्या मनपसंतीने रांगोळी काढू शकता. फक्त फेविकॉलची बॉटल स्वच्छ धुवून घ्यायची, रांगोळी काढून भरायची, वरचा टोप कट करायचा आपल्याला. म्हणजे सुंदर सुंदर तुम्ही बॉटलने तुमच्या मनपसंतीचे फ्लावर वगैरे काढू शकता अशा पद्धतीने. आणि बोटाने पंच केल्याने गोल आकार येतो. हे बघा, अशा पद्धतीने बोटानेही आपल्याला पंच करायचं आहे. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. हे बघा, अशा पद्धतीने